आणि जो संघ डिले करेल तुम्हाला अधिकार आहे कमिटीच्या वतीनं, तुम्ही तिकडून डायरेक्ट पॅनलाइज करू शकता. फिल्डिंग रिप्लेसमेंटमध्ये जर डिले केला तर फिल्डिंग रिप्लेसमेंटमध्ये चेंजेस होतील. ऐकूया दीपकभाई फडके यांना. धन्यवाद. धन्यवाद सागरभाई मांडवकर. एकंदरीत जर आपण पाहिला आज 11 मार्च नक्कीच महाराष्ट्रासाठी काळा दिवस. छत्रपती संभाजीराजे आज आपल्यामधून निघून गेले आणि महाराष्ट्र पोरका झाला आणि त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अभिवादन करूया. आणि गोलंदाज मार्कमध्ये नयन भगत आलाय. स्ट्राईकवरती वैभव मडवी आणि सुजित मडवी ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिले चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. पहिला चेंडू अगदी फुलर लेनचा फेकला जातोय. स्वतः फॉलो थ्रूमध्ये चेंडू अडवला जातोय. महेंद्र माली माजी उपसरपंच उमरोली यांच्या वतीनं वैभव मडवी याच्यासाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये असतील. आमचे परम मित्र एक राजकीय त्यानंतर क्रिकेट देखील तेवढा चांगला खेळणारे खेळाडू आपण महेंद्र माली यांना पण पाहताय. गोलंदाज नयन अगदी सुंदर फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचता 1 आकड्यावरती. दक्ष गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आज समालोचन कक्षेमध्ये आमचे मार्गदर्शक सागरभाई मांडवकर, प्रवीण गायकर रॉकस्टार, त्यानंतर मनोहरजी पाटील वाजे एक उत्कृष्ट हिंदी मराठी समालोचक. नेहमीच ज्यांचं मार्गदर्शन तिघांचं देखील आम्हाला लाभलंय त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. पंचांच्या भूमिकेमध्ये सांडी पालकर सर केवाले, त्यानंतर सध्याकडे स्क्वेअर लेग पंच आपण पाहताय प्रवीण चोरगे. हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळण्याचा प्रयत्न केलाय. अगदी वेगाने चेंडू अंगावरती आलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. फेकी या ठिकाणी कशी असेल आणि रेस्की धाव घेण्याचा प्रयत्न. फलंदाज होईल धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. थँक्यू. चे समाधान सुंदर संगीत. दीपकभाई आज जो उमरोली संघ खेळतो आपल्या विभागातील हा संघ आहे. या संघाचे पुरस्कर्ते महेंद्रजी माली आहेत. लेजंड क्रिकेटर. आज चांगले उद्योजक असल्या कारणासाठी आपण क्रिकेटसाठी त्यांना वेळ देता येत नाही. मात्र आज त्यांच्या वडिलांच्या नावानं स्वर्गीय शाहीद नारायण शेठ माळी यांच्या नावानं उमरोली संघ खेळतो आणि उमरोली संघाच्या कोणत्याही फलंदाजानं जरी षटकार मारला तरी प्रत्येक षटकारासाठी त्यांच्याकडून 500 रुपयाचं प्राईज आहे. चला डिले करू नका. फिल्डिंग टीम, बॅटिंग टीम सूचनेकडे लक्ष द्या. धन्यवाद. नक्कीच आपण पाहिलं तर पहिला विकेट गारद झालाय. वैभव मडवी धावचीच्या सर्वात फलंदाज बाद झालाय. नौका खेळाडू मैदानामध्ये विशाल माली एक आक्रमक खेळ या खेळाडूचा आपण नेहमीच पाहिलाय. नयन भगतचा हा चेंडू वेगवान फेकी जोरदार अपील. पंचांचा बोर्ड आकाशामध्ये. आणखी एक धक्का उमरोली टीमला. डीजे थोडंसं तुम्हाला थांबवेन एक महत्त्वाची सूचना देतो. मागच्या सामन्यातील जिंकलेला संघ गुलसुंदे. बघा गुलसुंदे संघाचे खेळाडू आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आयोजन कमिटीच्या वतीनं आम्ही सूचना देतो का आपण कुठेही जाऊ नका. आपल्याला यानंतर एक सामना खेळायचे. काही वेळापत्रकमध्ये चेंजेस आलाय तर गुलसुंदे टीम थोडा कॉपरेट करा. आपण कुठेही जाऊ नका. धन्यवाद. गुलसुंदे संघ आपण कुठेही जाऊ नका ही आपणास विनंती. 11 मार्च धर्मवीर बलिदान दिवस म्हणून आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये पाळला जातोय. छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी रणांगणात तलवार हाती घेतली आणि अवघ्या 32व्या वर्षी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती दिली. अमनुष्य छळ सहन करूनही त्यांनी धर्म, स्वाभिमान आणि स्वराज्य कधी झुकू दिले नाही. इतिहासाच्या अशा सिंहपुरुष म्हणजे स्वराज्याचा धाकला धनी संभाजी महाराज. महापराक्रमी विद्वान आणि स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांचाच बलिदान दिन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातोय. एकंदरीत दुःखद आणि काळा दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस पाहिला जातोय. 2 विकेट, 2 धावा धावफलकावरती, 4 चेंडूची फेकी. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती. आणखी एक वेगवान चेंडू फेकला जातोय. 3 स्टार वाजे संघ आपण आयोजकांशी संपर्क साधा. कारण या थोडंसं सहकार्य करा. कारण जहानमान जुई संघ, जुई ब संघ पिसारवेच्या स्पर्धेमध्ये सामना खेळतोय त्यामुळे मॅच थांबणार नाही. कारण नेहरू विभागामधील संघ नेहमीच आयोजकांना सहकार्य करत असतात. त्यामुळे 3 स्टार वाजे संघ आपल्या सहकार्याची खूप सारी अपेक्षा असतील आमच्या आयोजकांना.
आणि गुलसुंदे संघ आपण देखील कुठेही जाऊ नका, यानंतर आपलाच सामना खेळवला जाईल याकडे लक्ष असू द्या. पहिल्या ओव्हरमध्ये 2 धावा 2 विकेट ही रणनीती नयन भगतची आपण पाहिली. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक 4 फेकावे लागतील याकडे लक्ष असू द्या. पहिल्या निलेश पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. निलेश पाटील गोलंदाजी मार्गवरती आलाय. सुजित मडवी खेळण्यासाठी सज्ज असेल. नॉन स्ट्राईक एंडवरती अक्षय मडवी या संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून ज्याच्याकडे पाहिले जाते. सुजितमध्ये क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड विकेटला चेंडू येतोय. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना 2 धावा सहज सोप्यारित्या पूर्ण केल्या जातील. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. P2चं षटक गोलंदाजी मार्गवरती निलेश पाटील. पहिल्या चेंडूवरती हलक्या हाताने दिशा देण्याचं काम केलं सुजित मडवीनं आणि इथे मात्र आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल. किमान 5 ओव्हरमध्ये 50 ते 55 60 धावा या मैदानामध्ये गोलंदाजी करत फलंदाजी करताना जमवायला लागतील का. तेवढी चांगली फलंदाजी जय भवानी वाजेपूर संघाचे देखील आपण पाहिले. परंतु इथे मात्र स्वर्गीय प्रदीप दत्ता प्रतिष्ठान जयमान वाजेपूर संघ मैदानामध्ये खेळतोय आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप घेतला गेलाय. आणि सूरज पाटील तिसरे पंच सलग 4 रात्रीमध्ये आपण रोहन पाटील यांना पाहिल्यात. यावेळेस कुकच्या भूमिकेमध्ये आचार्यचं काम करत असताना भायाच्या जोडीनं गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आलाय. जर शैली आक्षेपार्ह आढळली तर गोलंदाज स्पर्धेमधून बाहेर फेकला जाईल. गोलंदाजी मार्गवरती निलेश पाटील. पहिल्या चेंडूवरती डबल 2 धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. सुंदर फटका इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडूला फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमा पार चौकार आणि संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावर. बारा या आकड्यावरती. मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा निलेश. स्लोवर चेंडू फेकला. आणखी एक देखना फटका. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धाव पूर्ण. दुसरीसाठी प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 14 या आकड्यावरती. 14 धावा धापलकावरती. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं प्रतिम दर्जाचा राहिलाय. यावेळेस गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेण्यात आला पहिल्या चेंडूनंतर आणि तिथून मात्र जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना थोडंसं दडपण निलेश पाटील वरती देखील आपण पाहायला मिळालं. एक चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या राजू यांच्या माध्यमातून. स्लोवर चेंडू फेकलाय. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. चेंडू हवेमध्ये फ्लाय झालाय. आणखी एक धक्का. 14 या धावफलकावरती. तिसरा फलंदाज गारद होईल. प्रथम फलंदाजी करत असताना उमरोली टीमचा. बघा अध्यक्ष ट्रॉफीची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा सूचना देतो का वाजे संघ आणि गुलसुंदे संघ थोडासा आम्हाला कॉपरेट करा. आपण रेडी असाल तर आपण कनेक्ट लगेच व्हायचे टीम वाजे आणि टीम गुलसुंदे. तर बघा अर्धशतकी खेळी काढणाऱ्या फलंदाजाला स्पर्धेचे मुख्य आयोजक
समीरदादा पाटील अध्यक्ष पनवेल तालुका 40+ यांच्या वतीने अर्धशतकी खेळी करणाऱ्या फलंदाजाला 3,333 कॅश प्राईज आणि आयवा कॅच प्रेक्षकांना 333 रुपयाचं कॅश प्राईज सुवर्ण संधी. धन्यवाद. नक्कीच काल शिवकरच्या एका खेळा प्रेक्षकांना झेल पकडल्याने 333 रुपयाचा मानकरी ठरला. गोलंदाजी मार्कवरती निलेश अप्रतिम फटका, क्षेत्ररक्षक तैनात, एक धाव कंप्लीट. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 15 या आकड्यावरती. दोन षटकांचा खेळ झाला समाप्त. धावफलकावरती धावा लागलेल्या 15-3 बाद ही धावसंख्या आपण उमरवली टीमची पाहताय. पुढील मॅच तुमच्या समोरील विनर टू विनर. तर विनंती असेल इथून मात्र 3 स्टार वाजे संघाच्या संगनायकाला आणि गुलसुंदे संघाच्या संगनायकाला, मर्याई गुलसुंदे संघ जो दुसरी मॅच जिंकलाय, या दोन्ही संघनायकांना विनंती की आपण टॉससाठी संपर्क साधा. आज मात्र एक संघ क्वालिफाय केला जाईल, याकडे लक्ष असू द्या. सर्व टीमला ही विनंती. आणि एक संघ म्हटलं की नक्कीच या ठिकाणी मनोहर पाटील यांना देखील खूप आनंद झाला. नयन भगत गोलंदाजी मार्कवरती. आज प्रेम पाटील भरपूर खुश आहेत, कारण आज बिंजोडच्या क्षेत्रामध्ये हरण्या बैलानं पुन्हा एकदा वीर फार्मा हाऊस बैलानं आज गुलाल घेतला आणि या बिंजोडची शर्यत देखील जिंकली. लेटकटचा फटका या ठिकाणी गलीमध्ये चेंडू वेगाने जातो, 2 क्षेत्र वेगाने येतील. एकदा पूर्ण दुसऱ्याने प्रयत्न अगदी जीवाच्या आतोनात प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा सहज सोप्यारीत्या पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचला 17 या आकड्यावरती. तर सचिन मडवी जो खेळतोय आणि त्याला आमचे बोरले गावचे समालोचक मित्र आरसी मसाल्याचे युवा उद्योजक रोशन पाटील यांच्या वतीनं सचिन मडवीला चांगल्या खेळासाठी शुभेच्छा आहेत. त्यांचं स्वागत. बोलूया मॅचकडे. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कमध्ये नयन भगत पहिल्या ओव्हरमध्ये धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवली, 1 सांघिक यश, टोटल 2 विकेट राहिल्या त्या ओव्हरमध्ये. आणि इथे मात्र पहिल्या चेंडूमध्ये डब्बल धाव फलकावरती धावसंख्या टोटल 4 धावा खर्च केल्या गेल्या. सचिन मडवी अगदी चेंडू पडल्यानंतर जोरदार अपील पाहायला मिळतोय, पण हा अपील एकंदरीत जर पाहिला पंचावरती दबाव आणण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला गेला नयनच्या माध्यमातून, यष्टीरक्षक माध्यमातून, पण पंच देखील काही कच्चे नाहीत. सँडी पालकरने अनेक वर्ष क्रिकेट खेळला, अगदी अंडरम क्रिकेटपासून ओव्हरम क्रिकेटपर्यंत केलं आणि त्यानंतर सांगितलं की आता बस झालं, आता मी पंचगिरी क्षेत्रामध्ये जातोय. आणि इथून मात्र चांगली पंचाची भूमिका सँडी पालकर यांची राहिली. निर्धाव चेंडू सांगता नयन भगत पुढील चेंडू फेकणारे सज्ज असतील. वेगवान चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू खेळला जातोय. 1 धाव कंप्लीट, दुसऱ्यासाठी वेगाने येतील. नकार दिला, एका धावेने संघ जाऊन पोहोचला 18 या आकड्यावरती. हे धावसंख्या जर एकंदरीत पाहिलं दक्ष तर या मैदानामध्ये धावा होत नाहीत. एकंदरीत मला 69 धावसंख्या हा उच्चांक आपण पाहिला या मैदानामध्ये. त्यानंतर कालच्या मॅचेस जर पाहिल्या अगदी 24, 27, 28 या धावसंख्या पाहिल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत बॉल मॅच आपल्याला पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 3 धावा झाला नाही, 1 चेंडूमध्ये 2 धावा झाल्या नाही, 9 चेंडूमध्ये 10 धावा झाला नाही. हा क्रिकेट आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला, डायरेक्ट हिटचा प्रयत्न राहील नसणारे. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 19 धावा धावफलकावरती. 30 षटक मार्गस्थ असताना नयन भगत जेवढाच चांगला ग्रामीण टेनिस क्रिकेट खेळतोय त्याहून चांगला व्यावसायिक खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिली. आणि इथे मात्र काय रणनीती आखली जाईल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. आरसी भट्टी ग्रुप यांच्याकडून सचिन मडवीसाठी प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. एक सुंदर पारितोषिक आपण पाहताय. आरसी भट्टी ग्रुप यांच्या वतीनं प्रत्येक षटकासाठी 500 रुपये. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडूची सांगता 5 चेंडूची फेकी आपण पाहिली. इंडियाची ड्रिंकची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये षटक फेकत असताना माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. सुंदर गुणलेखन प्रेम पाटील वाजे. उंचावर मारण्याचा प्रयत्न झालं रस्ता आणि त्यामध्ये अडकला जातोय सचिन मडवी. चौथा फलंदाज गारद होईल 19 या आकड्यावर. टॉस होणार आहे. गुलसुंदे आणि त्यांच्या विरुद्ध वाजे असा सामना आपण पाहणार आहोत, जो विनर यांच्यामध्ये 4 षटकांचा सामना असेल. तर इनिंग ब्रेकमध्ये टॉस आपण करणार आहोत.
टीम वाजे विरुद्ध गुळसुंदे. अध्यक्ष ट्रॉफीमध्ये आम्ही सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण पाहतोय समीर दादा जे अध्यक्ष पनवेल तालुका 40+ मास्टर आहेत आणि आज त्यांची संपूर्ण 40+चा मित्र परिवार ज्यांना आपण पाहतोय त्या सर्वांचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. बघा पाण्याची डिमांड होते. 12वे खेळाडू आपण रेडी राहायचे जेव्हा कॉल येईल. 12 मॅन पाणी घेऊन जाऊ शकता आपण लगेच. खेळाडू कक्षामध्ये सुद्धा आम्ही बॅटिंग टीमला सूचना देतो तिथे सुद्धा व्यवस्था करण्यात आली. 12वे खेळाडू इमर्जन्सी घेऊन जा. विनोदजी पाटील आमचे 40+ यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. सागरभाई 40+ नाही 50+ आहेत. अगदी चांगला क्रिकेट ज्यांचा आपण पाहतोय आणि त्यांचे सुपुत्र यश पाटील याची देखील आपण अप्रतिम फलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहिली. गावदेवी नेरे टीम करून खेळत असताना चौकार आणि षटकार एक डावखुऱ्याचा आक्रमक खेळाडू म्हणून ज्याची ओळख राहिली. अगदी वडिलांच्या पायावरती पाऊल ठेवत काय क्रिकेटच्या पटलावरती सुंदर कामगिरी करतोय. परंतु या ठिकाणी या उमरोली टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आणि बक्षिसाचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. अर्शी ग्रुप या ठिकाणी यांच्या वतीनं पारितोषिकाची खैरात करण्यात आली आहे. षटकार 2 षटकारासाठी 500 रुपयाचा पारितोषिक. नक्कीच महेंद्र माळी यांच्याकडून सुद्धा फलंदाजांना प्रत्येक षटकारासाठी उमरोलीच्या 500 रुपयाचं पारितोषिक. प्रेक्षकांना आयवाकॅसाठी समीर दादा आमचे अध्यक्ष आणि अध्यक्ष ट्रॉफीच्या वतीनं प्रेक्षकांना आपण पाहतो 333 रुपयाचं कॅश प्राईज आहे. आणि उद्या ड्रीम चायनीज आमचे युवा उद्योजक हर्षल दत्तात्रय गौत्य आणि विदिशा हर्षल गौत्य यांच्या वतीनं उद्या प्रेक्षकांना रेडबुल असणारे एनर्जी ड्रिंक सुवर्ण संधी. धन्यवाद. नक्कीच सागरभाई आपण पाहिलं अर्शी बैलाचे मालक आपण जर पाहता या ठिकाणी शैलेश जनार्दन पाटील अगदी वडिलांनी आपलं बैलगाडी क्षेत्रामध्ये बांडा बैलानं नाव केला आणि त्यानंतर आज शैलेश शेठ पाटील खोपरोली आरसी बैल आणि जुगार बैलाचे मालक यांच्या वतीनं हे पारितोषिक उमरोली टीमला लागलं जाते. आज बिंजोडच्या क्षेत्रामध्ये एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 20 या आकड्यावरती. बिंजोडच्या क्षेत्रामध्ये सध्या आरसी आणि जुगार ह्या 2 बैलांचं नाव आणि शैलेश शेठ पाटील कोपरोली यांचं नावाचा डंका आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समेत संभाजी पाटील सांगोली यांचं देखील करूया आपण हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज मयूर वाघ पहिल्या चेंडू फेकला. सिंगल धाव खर्च केले गेले परंतु अतुल मडवी एक आक्रमक फलंदाज टीमचा राहिलाय. चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल या खेळाडूला. क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न. अतुल मडवी म्हटलं की नक्कीच शुगर बैलाचे मालक आहेत. कारण आता अनेक क्रिकेट खेळाडूंना जेवढा क्रिकेटवरती प्रेम आहे त्याहून जास्त बैलगाडा क्षेत्रामध्ये नाव आणि सुगरने नक्कीच 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये देखील चांगली दमदार कामगिरी केली आणि तिथे देखील गुलालामध्ये राहिलाय. शुगर गोलंदाज मार्कवरती गोलंदाज ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क झाला नाही. पद्धतीने त्याचा अभाव पाहायला मिळाला. चेंडू जाते डॉट. निर्धाव चेंडू सांगता 20 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा विनंती असेल 3 स्टार वाजे संघ आणि या गुळसुंदे मर्याई गुळसुंदे या 2 टीमला विनंती असेल की आपण टॉससाठी संपर्क साधा. थोडंसं सहकार्य करा कारण एकंदरीत पाहिला जुई ब संघ आज दुसरीकडे सामना खेळतोय. सुंदर फटका शॉर्ट अँड फुल स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला. 24 धावा धावफलकावरती 3.4 चेंडूचा खेळ झाल्यानंतर क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष नक्कीच अध्यक्ष चषकाशी दमदार स्पर्धा आपण पाहताय. समीरदादा पाटील यांच्या नावानं. त्यानंतर वेगर गावातील एक उद्योजक रामकाणू फडके हे देखील या मॅचचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणखी एक मोठा फटका मिडल ऑफ द बॅट. मिड विकेटच्या डोक्यावरून अतिथी मंचाला सलामी देणारा हा बिग हिट षटकार. षटकाराने संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंटचे प्रोप्रायटर आणि 40+ एक लिजंड खेळाडू. अनेक वर्षे ज्याने सुकापूर संघासाठी क्रिकेट खेळले आणि संपूर्ण टेनिस विश्वामध्ये नावाची चर्चा राहिली आहे ती चंद्रकांतजी पोपेट असतात. याचे या ठिकाणी आगमन होते. त्यांचे देखील हार्दिक स्वागत. गोलंदाजी मार्गवरती मयूर वाघ षटकामधील अंतिम चेंडू फेकणारी सज्ज असेल. अतुलसाठी चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. पंचांचा इशारा येतोय की बॅटच्या साह्याने सिंगल आणि 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त.
आणि 4 ओव्हरमध्ये धावफलकावरती धावा लागल्या 31 31 धावा धावफलकावरती. गोलंदाजी मार्कवरती अंतिम षटक फेकण्यासाठी सज्ज असेल निलेश. गोलंदाजी मार्कवरती समोर फलंदाज आपण पाहताय अतुल मडवी खेळण्यासाठी सज्ज. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी खोदून काढलाय. चेंडू जाईल. सुंदर क्षेत्ररक्षण नयन भगत राहिले. फेकी देखील अचूक. 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचतात 33 या आकड्यावरती. हा फटका जर आपण पाहिला तर दमदार फटका राहिलाय. तेवढ्या चांगल्या दर्जा क्षेत्ररक्षण नयन भगतच्या माध्यमातून अगदी एका हाताने चेंडू अडवला गेलाय. आणि दक्ष हेच तर महत्त्वाचं असतं. क्रिकेट तुम्हाला खेळत असताना गोलंदाजी करण्यापेक्षा तुम्हाला क्षेत्ररक्षणाची साथ लाभणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळ हा एकट्या खेळाडूचा नाही आहे, तर हा 11 खेळाडूंचा खेळ. सांघिक तुम्हाला पाठबळ मिळणं गरजेचं असते आणि ते पाठबळ मिळतो या ठिकाणी वाजेपूर टीमला. सुंदर फटका अगदी बॅटच्या रडारमध्ये आला. मिड विकेटला फेकून दिला चेंडूला सीमा पार आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती धावा लागतील 39 धावा धावफलकावर. टॉस होणार आहे तर टीम गुलसुंदे आणि वाजे टीम कॅप्टन येऊन थांबा. आपण माऊली प्रसाद इव्हेंट अध्यक्ष ट्रॉफी दीपकबाई स्पर्धा कव्हर करते आणि ज्यांच्या संकल्पनेतून आपण पाहतोय माऊली प्रसाद ही सुंदर यूट्यूब लाईव्ह वाहिनी आणि 40+ दमदार व्यक्तिमत्व, राजकीय सामाजिक क्षेत्रातील सुखापूर पंचक्रोशीनं पाहिलेलं व्यक्तिमत्व चंद्रकांतजी पोपेटा साहेब यांचं इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. हडकी एक दमदार चेंडूची फेकी आपण पाहिली. अतुलच्या बॅटमधून 7 चेंडूमध्ये 19 धावा. मागील चेंडूचा जर फटका पाहिला तर अगदी अतिश मडवीची मोठ्या भावाची आठवण करून देणारा फटका आपण पाहिला. अतुल मडवी तेवढा चांगला खेळ या खेळाडूचा सातत्याने राहिले. बडे मिया तो बडे मिल्या, छोटे मिया सुभान अल्ला. हेलिकॉप्टर उडवलाय. देखना फटका. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल. दुसरी धाव पूर्ण होईल का आणि सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 41 धावा धावफलकावरती. आज चंद्रकांत दादा पोपेटा आले आणि त्यानंतर आमचे स्कोरर ऑपरेटरचं वेग जर पाहिला तर अतिशय वेगाने. झोप उडाली की काय, कारण दादांचं लक्ष खूप असतं तीक्ष्ण प्रत्येक गोष्टीकडे, घडामोडीकडे. आणि या स्पर्धेला चेंडू ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले ते डॉक्टर राजू दादा याचं देखील आपण व्यासपीठावरती आगमन पाहताय. खूप चांगले योगदान यांचं राहिले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. निलेश हे षटक फेकत असताना 10 धावा खर्च केल्या. 4 चेंडूची फेकी आपण पाहिली. वेगवान चेंडू, वेगवान फटका. चेंडू जाईल आउट ऑफ द मार्क. 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 47 या आकड्यावर. आणि स्पर्धेचा आनंद घेत असताना आमची शांततेचे प्रतीक संघटना नेरी विभाग मंगेशजी बामुगडे यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज तर बघा स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी, तर बघा स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी या नावानं आज उमरोली सचिन मडवी ज्यांचं नेतृत्व करतात, महेंद्रजी माळी ज्यांचं आम्ही पाहतोय पुरस्कर्ते.
तर सतीशजी नलावडे यांची उपस्थिती आम्ही पाहिली, अध्यक्ष ट्रॉफी. सतीशजी नलावडे साहेब 40+ सर्व मंडळी तिकडे शायनर ग्रुपच्या वाड्यामध्ये, तिथे तुम्हाला बोलवलेस. निरोप आला आम्हाला. तर बघा महेंद्रजी माळी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी जे प्राईज होतं आणि ते अतुलला मिळाले. दुसऱ्या अंकाकडे आपण जरूर वळणार. चला टॉससाठी दोन्ही कॅप्टन आहे. टीम वाजे आणि मी विनंती करेन टीम गुलसुंदे रेडी आहे. धन्यवाद गुलसुंदे आपण दिलेल्या सहकार्याबद्दल. शिवकृपा ट्रान्सपोर्टचे आमचे युवा उद्योजक धनंजय चोरगे, आता तर धनु चोरगे यांचं इथे आगमन झाले. टी शर्टचे स्पॉन्सर आहेत जितू 11 हनुमान नेरेला. यावर्षी त्यांनी आम्हाला जर्सी स्पॉन्सर केली, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद. तर अध्यक्ष ट्रॉफी, चला टॉस वाजी टीमची आम्ही वेट करतो. मंगेची बामुगडे स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. बघा आयवा कॅच प्रेक्षकांना समीर दादांच्या वतीनं अध्यक्ष 40+ पनवेल तालुका 333 रुपये आणि उद्या ड्रीम चायनीजकडून पूर्ण रात्रीमध्ये प्रेक्षकांना आयवा कॅचसाठी रेड बुल एनर्जी ड्रिंक असेल. चला वाजेची कॅप्टन आहे डॉक्टर राजू टाटरे. स्पर्धेसाठी लागणारे संपूर्ण चेंडू ज्यांनी आम्हाला स्पॉन्सर केले त्यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण टॉस करतोय. गुलसुंदे रसायन विभागातील संघ पहिल्यांदा आला नेरे धुंद्रे विभागामध्ये आणि त्यांनी चांगला क्रिकेट दाखवला. आणि आता वाजे याच विभागातील लोकल बॉईजचा संघ खेळणार आहेत. पिंटू शेठ ज्या संघाचं नेतृत्व करतात यशस्वी वाजे नाईटच्या आयोजक, आणि त्यांचा युवा वर्गाचा संघ निलेश आलेत आमचे लेजंड आणि डॉक्टर राजू टाटरे यांच्या शुभ हस्ते टॉस होते. चला टॉस आणि टॉस विन टीम कॅप्टन गुलसुंदेने टॉस जिंकला. डिसिजन तुम्हाला इथेच द्यायचं. फील्ड फर्स्ट. तर 4 षटकांचा सामना असेल आणि नो टीम मीटिंग. 4 षटकं 20 मिनिटं. वाजे आणि गुलसुंदे विनर मॅच होईल. आणि सर्व संघांना सूचना देतो का आज एक संघ क्वालिफाय होणार आहे आणि उद्या फायनल रात्र ही आम्ही 4:30ला रिपोर्टिंग आहे. 5 वाजता सामने सुरू होतील. धन्यवाद. बघा मॅच ऑन आहे. स्वर्गीय नारायण शेठ माळी शाहीर आणि संघाचे पुरस्कर्ते महेंद्र माळी उमरोली संघ खेळतोय. जर सामना जिंकला उमरोली संघानं तर महेंद्रजी माळी यांच्या वतीनं 11,000 रुपयाचं कॅश प्राईज. टीम उमरोलीला ही सुवर्ण संधी. क्या बात आहे. स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माली प्रतिष्ठान हा संघ आपण या मैदानावरती पाहताय. इथे आपण जर विचार केला तर दीपक भाई अति बरोबर उल्लेख केला. दीपक शेठ का सागर दीपक भाई आता बैलगाडी क्षेत्रामध्ये कॉमेंटेटर झालेत. आज त्यांना आम्ही पाहिलं रीडगरच्या स्पर्धेमध्ये. तर इथे आपण पाहू शकाल आमचे संपूर्ण RC ग्रुप भट्टी ग्रुप या स्पर्धेचा मनमुराद आनंद घेत असताना आणि जबरदस्त योगदान. हल्ली बिंदोरच्या क्षेत्रामध्ये RC आणि जुगार बैलाच्या मालक तिकडे सरपंच बैल आपल्याला पाहतो आणि या स्पर्धेच्या वतीनं यावा RC भट्टी ग्रुप यावा आपण व्यासपीठावरती. इथे आमचे सरपंच बैलाचे मालक सूरज, आपल्या इथे अमरीश शैलेश भाई असतील, आमचे योगेश भाई असतील, यावा दीपक भाई एकेकालचा बिंदोरचा भेदात बादशाह आणि त्यांच्या समेत अमित भाई संपूर्ण यावा RC ग्रुप RC भट्टी ग्रुप यावा आपलं सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल नंदिता बिअर शॉपचे ओनर आणि नेरे संघ मग मैदानावरती कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळू द्या नेहमीच ज्यांचा दमदार योगदान राहिलं आहे ते आमचे दिनेश भाई गवते नेरे यावा आपलं सहर्ष स्वागत. आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल आणि प्रवीण समालोचक ग्रुपसाठी दररोज रात्रीची मेजवानी. धन्यवाद. क्या बात आहे. बघा नंदिता बिअर शॉपचे ओनर नेरे संघ कुठल्याही मैदानामध्ये खेळू द्या स्पर्धेमध्ये आणि ज्यांचा नेहमीच दमदार शुभेच्छा आणि त्यांचं योगदान राहिलं आहे आणि ज्यांच्या वतीने आम्हाला सायकल या स्पर्धेसाठी पुरस्कृत करून दिली गेली ते दिनेश भाई आपलं सहर्ष स्वागत. बघा बरोबर इथून मिड विकेटला मोमोजवाला कॅमेऱ्याच्या मागे
ज्याने प्रेक्षक कमाल कॅश सागर पकडले त्या मोमोजवाल्याला विनंती असेल यावं, आपल्याला 333 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मोमोजवाला या. तर ज्यांना जेल पकडलंय त्यालाच ते आयवाक्याचं बक्षीस असणार आहे. वाजेपूरचे धीरज आहेत, धीरज भगत, रवींद्र पाटिल. चला यायसे अपन आयवा कैच मानकरी. तो बहुत बहुत शुक्रिया प्रवीण, सभी का एक बार फिर से शुक्रिया. जीतने के लिए 48 का टारगेट. बघा इथे आपण पाहू शकाल 40+ वाघ, सगळे टायगर आपण या ठिकाणी पाहू शकाल. विनोद पाटील एक कालचा दिग्गज विकेट कीपर म्हणून त्यांची ओळख आम्ही सातत्याने पाहिलीत आणि संपूर्ण आमचे आमदार साहेबांचे कट्टर समर्थक बालाशेठ यांना पाहतो आणि सर्व 40+ मास्टर या ठिकाणी आनंद घेत असताना. समीर का ये स्ट्रोक, खिलाड़ी मौजूद है पीछे, अच्छी फील्डिंग. सुजीत मडवी पहला ओवर लेकर आए हैं. 48 रनों का टारगेट है लेकिन पहली 4 गेंदों में केवल 2 ही रन आए हैं. मयूर वाघ और समीर पाटिल पारी की शुरुआत करने के लिए पहुंचे जरूर है. 5 ओवर का यह मुकाबला, 48 का टारगेट और पहले पावर प्ले का ओवर अब तक नाम रहा है. यहां से उमरोली क्रिकेट टीम के स्वर्गीय नारायण शेठ माली उमरोली. धीरज भगत हमारे आइवा कैच. जाएंगे दोस्तों मैदान में. राउंड द विकेट से ये गेंद थी, क्लियर करेंगे कवर को. 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं सीमा रेखा के नजदीक. गेंद को रोका गया, जैसे तैसे इस गेंद को रोका. तीन रन मिलेंगे इस गेंद के ऊपर. 3 रनों की मदद से पारी आगे बढ़ेगी. रन बने हैं टोटल स्कोर बोर्ड के ऊपर हम देख सकते हैं 5 रन बने हैं. अंतिम गेंद का खेल है बाकी. सामने होंगे समीर पाटिल. जीतने के लिए टारगेट है 48 का, लेकिन शानदार शुरुआत है गेंदबाजी से. अब तक सुजीत मडवी की यदि बात करेंगे, पिछले कुछ समय से थोड़े से क्रिकेट से जरूर दूर थे. इस साल मैं तो पहली मर्तबा देख रहा हूं सुजीत को, लेकिन अच्छी गेंदबाजी अब तक की है. समीर के लिए गेंद, खिलाड़ी मौजूद, कमाल का कैच. उमरोली क्रिकेट टीम की वापसी हो चुकी है. पहले ओवर में रन आए 1 विकेट के नुकसान के ऊपर. टीम वाजेपूर केवल 5 रन. बघा नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करतोय का फिल्डिंग टीम आपण रेडी राहायचं. आज एक संघ क्वालिफाय करणार आहोत. पुन्हा आम्ही आयोजकांच्या वतीनं वारंवार सूचना देतो का आज एक संघ क्वालिफाय होईल. टीम गुलसुंदे आणि वाजे रेडी राहा. पुन्हा सूचना देतो का उद्या 4:30 वाजता रिपोर्टिंग आहे. 5 वाजता सुपर 12, सुपर 6 आणि मेगा फायनलच्या वेळापत्रक आम्ही डिक्लेअर करणार आहोत. आणि मनोहर स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी उमरोली संघ खेळतो आणि त्यांचे पुरस्कर्ते लेजंड क्रिकेटर उद्योजक महेंद्रजी माळी आणि त्यांचे आपण पाहतोय जवळीक मित्र आदरणीय संजयजी पाटील कालुंद्रे यांच्या वतीनं उमरोली संघ सामना जिंकला तर 5,000 आणि महेंद्रजी माळी यांच्या वतीनं जर उमरोली संघ सामना जिंकला तर 11,000. तर टोटल हा सामना स्वर्गीय शाहीर नारायण शेठ माळी उमरोली संघाने जिंकला तर त्यांना 16,000चं जीपे आमच्यापर्यंत पोहोचलेत. सुवर्ण संधी. मॅचला मजा येणार. फोकस करूया, ऐकूया मनोहर पाटील एस के यांना. धन्यवाद. आयवा कॅच आपण ब्रेकमध्ये देतो. प्रेक्षक आहे आपण. धन्यवाद. रन बने हैं टोटल 5. सचिन आएंगे गेंदबाजी में. सचिन को खेलना इतना आसान नहीं है. तीसरे अंपायर की मांग करी गई स्टंपिंग के लिए. सॉफ्ट सिग्नल इज नॉट आउट.
तर बघा आयवा कॅचचं प्राईज आपण देतो टॉस बॉक्समध्ये आमच्या जरूर या धनू आपण थांबा दोन्ही आयवा कॅचचे प्रेक्षक नॉट आउट। येस वेळ आहे आपल्याकडे। सचिन एक बार फिर से तैयार। मयूर के लिए गेंद इस बार अंदर की तरफ आए। पहली मर्तबा खेलते हो आप सचिन को तो इतना आसान बनेगा नहीं। दोनों तरफ गेंदे घुमाने वाला ये खिलाड़ी है। जरूर कुछ समय से क्रिकेट से दूर है लेकिन वही क्लास दिखाते हुए मैदान में। पहली गेंद बाहर की तरफ निकली, ये अंदर की तरफ आई। रन बने हैं टोटल 5 रन। 48 रन बनाना इतना आसान नहीं है। सचिन के कई रिकॉर्ड हमें याद है। पेंदर का वो मैदान शायद नावड़े का मैदान था, पेंदर के खिलाफ वो मुकाबला था। 6 में 2 बचाने थे, वो रन बचाए थे। गेंदबाज है तैयार। ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं मिलेगी, खिलाड़ी मौजूद है। आसान सा मौका। मयूर वाघ इस बार मैदान के बाहर। सचिन के नाम है सफलता। कुणाला घाबरत नाही। थँक्यू। बघा डीजेला आम्ही जरूर थांबू। आईवा पाटील यांच्या वतीनं आयवा कॅच प्रेक्षकांना 333 रुपये। उद्याच्या फायनल रात्रीमध्ये आम्ही पाहतो हर्षल गवते आमच्या ड्रीम चायनीज यांच्या वतीनं रेड बुल। मात्र आज काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती पाहिली ते अन्नदाता सदा सुखिया, ते सन्मान्य आमचे प्रसिद्ध उद्योजक आदरणीय ज्यांची उपस्थिती पाहिली ते प्रकाश शेठ भगत यांच्या बॅनर हिटसाठी 500 रुपये, समीर दादांच्या बॅनर हिटसाठी 500 रुपये आणि साई बोरवेलचे ओनर्स अनिलजी पाटील साहेब यांच्या बॅनर हिटसाठी 500 रुपयाचं प्राइज। अर्धशतकी खेळी करणाऱ्या खेळाडूला 3333 आणि मनोहर आणखीन एक इंटरेस्टिंग, जर सामना उमरोलीनं जिंकला तर तब्बल 16,000चं कॅश प्राइज आहे। धन्यवाद। क्या बात है। लेकिन सचिन पिछली चारों की चारों डॉट है। 10 गेंदबाजी पूर्ण खेली है, रन बना है केवल 5। सचिन तैयार। बल्ले के बिल्कुल ऊपरी हिस्से में गेंद आई, पीछे खिलाड़ी मौजूद है। अतुल मडवी अच्छी पारी खेली थी अतुल ने। 2 रन का इजाफा होता बा। आखिरकार रन आए सचिन के ओवर में 2। टीम की रन संख्या बनी है टोटल 7 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर। 48 रनों का टारगेट है सामने। जीतने के लिए अभी भी जरूरत है 41। 41 की आवश्यकता आने वाले 19 गेंदों के ऊपर। 2 सफलता मिल चुकी है। नयन अभी भी मौजूद है। 7 रन 2 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं। सचिन की अंतिम गेंद, सामने होंगे परेश पाटिल। रिवर्स अटेम्प्ट किया इस बार, गलती विकेटों के पीछे। कीमत चुकाएगी उमरोली टीम। गेंद जाएगी सीमा पार, मिल जाएगा यहां से 22 का चौका है। 2 ओवर की भी समाप्ति और 2 ओवर के समाप्ति के बाद प्रेम ने में जानकारी दी। रन बने हैं टोटल 11। अब आने वाली गेंदें बचेगी 18 गेंदें और जीतने के लिए 37 रनों की है जरूरत। अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं। पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं। पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं। थँक्यू। अध्यक्ष ट्रॉफीची दिमागदार स्पर्धा आपण पाहतोय। नेरे गावातील मानाची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा। सन्माननीय प्रकाश शेठ भगत प्रसिद्ध उद्योजक, आम्ही पाहतो अन्नदाते, तब्बल 30,000चं आर्थिक सहाय्य। मागच्या वर्षी सरपंच चषक, पनवेल प्रीमियर लीग तब्बल 50,000चं आर्थिक सहाय्य आणि त्यांच्या बॅनर हिटसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज देतो। वाजे संघाच्या संघनायकाकडून सूचना आल्यात। वाजे संघाच्या खेळाडूंना आपण खेळाडू कक्षाकडे यायचे, कारण आपल्याला बॅटिंग करायचे, आम्ही थांबणार नाही आहोत। वाजे संघाच्या संघनायकाकडून खेळाडूंना सूचना आल्यात, आपण खेळाडू कक्षाकडे यायचे। मंगेशजी बामुगड्या या स्पर्धेचा आनंद घेत असताना शांततेचं प्रतीक संघटना नेरे महालक्ष्मी नगर त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। धन्यवाद। 18 गेंदे 37 की आवश्यकता है। नयन मंझले क्रम में बल्लेबाजी करने के लिए पहुंचे, लेकिन जैसे कहते हैं ना, सबसे बड़ा गुरु ठोकर है। खाते जाओ सीखते जाओ, वो ठोकरें आपको सिखाती है। जिस तरीके से कहते हैं ना, जब कोई हाथ और साथ दोनों ही छोड़ देता है तब कुदरत कोई ना कोई उंगली पकड़ने वाला भेज देती है। उसी का नाम क्रिकेट है दोस्तों। वो मोमेंट, वो पल आपको पकड़ने होते हैं। 18 गेंदे जीतने के लिए 37 की आवश्यकता। अक्षय मडवी आएंगे इस बार। 3 खिलाड़ी, 3 भाई एक ही टीम में खेलते हैं।
पहला छोटा भाई सुजीत मडवी ने गेंदबाजी करी, बड़े भैया सचिन ने भी कमाल का प्रदर्शन किया। अब मंजला भाई आ चुका है अक्षय मडवी मैदान में। जबरदस्त यहां पर अच्छी गेंदबाजी अब तक हुई है, 11 रन ही खर्चे, लेकिन अक्षय के ऊपर अब जिम्मेदारी होगी। लेकिन सचिन मडवी टिक टिक घड़ी की जा रही है सुजीत, थोड़ी सी भी देर हुई तो आपका एक खिलाड़ी 5वें ओवर में 30 गज के अंदर होगा। 18 गेंदे 37 रन। नयन के लिए ये गेंद थी, बड़ा खिलाड़ी है, प्रोफेशनल खिलाड़ी है नयन, सिंगल आएगा इस गेंद के ऊपर, एक से ज्यादा कुछ नहीं मिलेगा। विकेटों के पीछे वैभव को भी हम देख सकते, बड़े दिनों बाद इन खिलाड़ियों को मैं क्रिकेट के फील्ड के ऊपर देख रहा हूं, लेकिन अच्छा प्रदर्शन अब तक करते हुए नजर आ रहे। 17 गेंदे 36 रनों की अभी भी जरूरत। परेश पाटिल, नयन भगत दबाव में है वाजीपुर क्रिकेट टीम, लेकिन यहां से 17 में 6 छक्के, मुकाबला आपका है टीम वाजीपुर। उन पूरी गेंदों को आपको ढूंढना है मैदान के अंदर। परेश पाटिल अच्छे बल्लेबाज है, नयन भगत अच्छे बल्लेबाज है, लेकिन इस तरीके के हालातों में जब दबाव चरम सीमा पर होता है, वो प्रेशर को झेलते कि आप जब आप निखरते हो या फिर बिखरते हो, ये भी देखने वाली बात। 17-36 मिस टाइमिंग, लेकिन सब खिलाड़ी सीमा रेखा के नजदीक। सुजीत आएंगे इस गेंद के पीछे, एक ही रन मिलेगा। सिंगल के मदद से पारी आगे बढ़ जाएगी, एक रन के मदद से समीकरण बदल जाएगा। 16 गेंदे और जीतने के लिए 35 रनों की अभी भी जरूरत है। शांत माहौल है वाजीपुर क्रिकेट टीम के लिए। स्वर्गीय प्रदीप दादा प्रतिष्ठान, जय भवानी वाजीपुर क्रिकेट टीम। हमारे प्रदीप दादा पाटिल पूर्व सरपंच कुछ दिनों पहले हमारे बीच से इस दुनिया को अलविदा कह गए, उनको भी भावपूर्ण श्रद्धांजलि। क्रिकेट के बड़े दीवाने थे। 16 गेंदे जीतने के लिए 35 रनों की अभी भी आवश्यकता है। जब भी वाजेपुर चेरवली जो कोई भी टीम उतरती है, उनकी याद हमें हमेशा आती है। तो स्वर्गीय प्रदीप दादा प्रतिष्ठान नाम से आज जय भवानी वाजेपुर क्रिकेट टीम खेल रही है। क्रिकेट के बड़े चाहने वाले थे। गेंदबाज से तैयार, राउंड विकेट। गति में मिश्रण किया था इस बार, लेकिन अंपायर का इशारा आएगा कि यह गेंद खराब है। अतिरिक्त रन में बढ़ोतरी होती हुई टीम की रन संख्या 1 से आगे बढ़ जाएगी। वाइट बॉल, आंकड़े फिर से बदल जाएंगे। 16 गेंदे जीतने के लिए 34 रनों की दूरी अब भी पार करनी है। राउंड द विकेट, पटकी भी गेंद नयन के लिए यह तोहफा था, दोनों हाथ से कबूल करेंगे। दैट इज द बिगेस्ट ऑफ द नाइट, नयन भगत शो। अक्षय मडवी के माध्यम से, क्योंकि नयन को इतनी छोटी आप फेंकोगे तो आपको बिल्कुल इसकी कीमत चुकानी पड़ेगी। बड़ा लंबा चक्का आया और समीकरण थोड़ा सा नजदीक आता है। 15 गेंदे जीतने के लिए 28 रनों की दूरी पार करनी है। जिसे कहते हैं ना, जहां से डर खत्म होता है वहीं से जीत की शुरुआत होती है। थोड़ी सी नर्वसनेस जरूर थी, हल्की सी पैनिक कर रही थी वाजीपुर क्रिकेट टीम, लेकिन एक छक्के ने माहौल फिर से बिगाड़ दिया है। अंतिम गेंदे 15 और जीतने के लिए 28 रनों की अभी भी जरूरत है। अच्छा मुकाबला चलता हुआ गेंद और बल्ले के बीच में स्वर्गीय नारायण शेठ माली उमरोली और उनके खिलाफ स्वर्गीय प्रदीप दादा प्रतिष्ठान जय भवानी वाजीपुर। गेंदबाज तैयार, राउंड विकेट से ये गेंद आएगी नयन भगत के लिए। अक्षय की गति में मिश्रण था, खिलाड़ी मौजूद, लेकिन फर्क नहीं पड़ता। एक हाथ में आया हुआ कैच, क्या बात है सोनू भगत। नाही, नक्कीच प्लेयरांना नाही आहे, खेळाडूंना नाही आहे, फक्त प्रेक्षकांना। बॅड लक, फसवला।
यांची यूट्यूब लाईव्ह वाहिनी आणि चंद्रकांत पोपेटा साहेबांनी त्यांच्या यूट्यूब लाईव्ह वाहिनीच्या सर्व मेंबर्सचं त्यांनी केलेल्या सुंदर कामासाठी कौतुक केले आणि अध्यक्ष ट्रॉफी समीर दादांच्या स्पर्धेला माऊली प्रसाद इव्हेंट आणि त्यांचे सर्व कॅमेरामन जे यंग आहेत त्यांना थोडा अनुभव कमी आहे, मात्र चंद्रकांत पोपेटा सारखं व्यक्तिमत्व त्यांच्या पाठीशी आणि खूप छान प्रकारे हे आपण पाहतोय माऊली प्रसाद इव्हेंट या यूट्यूब वाहिनीला तुम्ही नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आपण पाहू शकता या माऊली प्रसाद इव्हेंटवर अध्यक्ष ट्रॉफी. चला मॅच थोडी स्पीडअप करा. धन्यवाद. 13 गेंदे जीतने के लिए 22 की आवश्यकता. मैं तो कहूंगा नयन भगत आपको रुकना था मैदान में. 2 छक्के आए थे, जरूरत नहीं थी उस स्ट्रोक की, लेकिन सचिन इसके लिए जाने जाते. अक्षय मडवी की वो अच्छी गेंद थी, गति में मिश्रण था और नयन को फंसाया मैदान में. 13 गेंदें बचेगी, 22 की आवश्यकता. मुकाबला फिर से इक्वल होता हुआ. ये तेज आई गेंद सीधा विकेट कीपर के हाथों में, क्योंकि तकदीर के खेल से निराश नहीं होते, जिंदगी में कभी भी उदास नहीं होते, क्योंकि हाथों की लकीरों पर भरोसा क्यों करना दोस्तों, क्योंकि नसीब तो उनके भी होते जिनके हाथ नहीं होते. और फिर से वापसी है स्वर्गीय नारायण शेठ माली उमरोली टीम की. अब 12 गेंदे और 22 की जरूरत. तर नक्कीच डीजेला थोडासा थांबवीन आणि मनोर जर सामना स्वर्गीय नारायण शेठ माळी उमरोली संघाने जिंकला तर आपण पाहतोय याच दरम्यान आपण पाहतोय अध्यक्ष ट्रॉफी आमचे 40+ अध्यक्ष समीरदादा पाटील यांची सुंदर आकर्षक स्पर्धा आणि ग्रामीणचे सामने पाहतो आणि अध्यक्ष ट्रॉफीच्या माध्यमातून ज्यांचे इथे शुभागमन झालं ते पनवेलच्या विकासाचे महामेरू आणि अर्थातच सामाजिक राजकीय क्षेत्रातील एक दमदार व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड हाऊस, भारतीय जनता पार्टीचे एक दमदार व्यक्तिमत्व आदरणीय गणेशजी कडू साहेब, एक दमदार क्रिकेटर आणि तेवढेच क्रिकेट समीक्षक गणेशजी कडू साहेब, आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. नगरसेवक म्हणून त्यांची कारकीर्द पाहिली, पक्षाच्या संघटनाच्या वतीने त्यांचं समाजकार्य पाहिलं आणि गणेशजी कडू साहेब आपलं सहर्ष स्वागत. यस, मॅच ऑन मनोर. क्या मुकाबला बना है. गणेश जी खड़ू साहब इनका यहाँ पर शुभागमन होता है और मुकाबला भी उतना ही जबरदस्त है. 12 गेंदे और जीतने के लिए 22 रन. ये ओवर सचिन मडवी का रंग कहलाएगा इस मुकाबले के. क्या आएगा रिजल्ट, क्या आएगा नतीजा, किसके पक्ष में मुकाबला झुकेगा, किसकी जीत और किसकी हार होगी. अंतिम गेंदें बचेगी यहां से 12 और जीतने के लिए 22 रनों की आवश्यकता. सचिन के हाथ में गेंद है तो बल्ला है परेश पाटिल के हाथ में. जीतेगा कौन. 12 गेंदे 22 रनों की जरूरत. 12-22 का समीकरण. सचिन की पहली गेंद उमरोली बनाम वाजेपुर. पहली गेंद अंपायर को शक की निगाह से देखा था. बिल्कुल गुस्सा भी जायज है. विकेटों के पीछे शायद अक्षय है, अक्षय मडवी. डॉट गेंद की यहां से समाप्ति होती हुई पहली आएगी डॉट. 11 गेंदे 22. हर गेंद के ऊपर 2 रन चाहिए मुकाबला जीतने के लिए. कड़ा संघर्ष आपको दिखाना होगा इस मुकाबले को जीतने के लिए, क्योंकि ना हारना जरूरी है ना ही जीतना जरूरी है. जिंदगी का एक खेल है, इसे खेलना जरूरी है. लेकिन खेलेगा कौन, असली खलनायक कौन कहलाएगा इस मुकाबले का. सचिन की ये गेंद काफी देर तक हवा में. खिलाड़ी मौजूद, वैभव मौजूद थे. इस तरीके के कैचेस के लिए जाने जाते हैं. वैभव माली, वैभव मडवी वहां पर जरूर मौजूद थे और सफलता मिल जाएगी सचिन के नाम. परेश आउट. दमदार व्यक्तिमत्व गणेशजी कडू साहेब यांना आपण पाहतोय आणि आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर, एक लोकप्रिय समालोचक ज्यांच्या माध्यमातून घडले ते गणेशजी कडू साहेब, ज्यांचं नेहमी त्यांना मार्गदर्शन मिळालं. आणि साहेब आमची इच्छा आहे का आता 2-3 षटकं तुमच्या आवाजामध्ये मंत्रमुग्ध आपण क्रिकेट रसिकांना करावं. 26 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर हम जरूर देख सकते हैं. 22 रनों की अभी भी आवश्यकता. मुकाबला जीतने के लिए आने वाली 10 गेंदे 22 रनों की जरूरत. नया खिलाड़ी मैदान के अंदर दाखिल हो जाएगा. महेश वाघ
सचिन मडवी के सामने। ये खिलाड़ी मौके आपको देगा नहीं, क्योंकि जिंदगी में धोखे और क्रिकेट में मौके आपको बार बार नहीं मिलते। जिंदगी आपको बार बार धोखे दे सकती है प्रेम, लेकिन क्रिकेट आपको बार बार मौके नहीं देती। 26 रन 4 विकेट के नुकसान के ऊपर सचिन की बात करेंगे। 9 गेंदें फेंकी है, 2 रन सिर्फ खर्चे हैं। स्कूप करने का प्रयास था इस बार, 1 रन तो जरूर मिलेगा, सिंगल से ज्यादा कुछ नहीं है। 22 के रूप में 1 रन आता हुआ, सिंगल के मदद से पारी आगे बढ़ेगी। 27 रनों के ऊपर पारी पहुंच चुकी है, अभी भी 21 रनों की आवश्यकता मुकाबला जीतने के लिए। अब पूरी जिम्मेदारी संदेश पाटिल के कंधों के ऊपर होगी। मैं तो कहूंगा नयन भगत का गैर जिम्मेदाराना वो स्ट्रोक था, 2 छक्के आपने लगाए थे, आपका मौजूद रहना वाजेपुर के लिए बेहद जरूरी था, और वहां से ये सफर थोड़ा सा बदला है। अंतिम 8 गेंदें और 21 रनों की जरूरत मुकाबला जीतने के लिए। गेंदबाज एक बार फिर से तैयार होगा, सामने होंगे बल्लेबाज संदेश पाटिल। अब संदेश को जिम्मेदारी भरी पारी खेलनी पड़ेगी। अंतिम क्षणों तक क्या ये मुकाबला लेकर जाएंगे स्वर्गीय प्रदीप दादा प्रतिष्ठान जय भवानी वाजेपुर। मैदान में हम जरूर चलेंगे। 8 में 21, आड़ा बल्ला घुमाया था, ऊंचाई ज्यादा है, दूरी नहीं मिले। संदेश ने भी साथ छोड़ा है टीम का, क्योंकि इतिहास जिनके पूरे होते हैं, ख्वाब उन्हीं के पूरे होते हैं, और ख्वाब संजोग रही है उमरोली क्रिकेट टीम। क्या बात है सचिन मडवी। संजूबाई पाटील 40+ आहे तो रायगड जिल्ह्याचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। संजूबाई पाटील 40+ अध्यक्ष आहे तो मानगर गावाचा, पनवेल तालुका 40+ अध्यक्ष समीर दादा नेऱ्याचा। संजूबाई पाटील समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं, संजूबाई बॉस समीर पाटील येवन जोडी ही गाजलंय तालुक्यानं, जोडी गाजे गावा गावानं। हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवला। 7 गेंदे जीतने के लिए 21 रनों की अभी भी जरूरत है। आधी सेना पवेलियन में लौट चुकी है स्वर्गीय प्रदीप दादा प्रतिष्ठान जय भवानी वाजेपुर टीम की। 48 रनों की जरूरत थी, लेकिन उसके बाद का सफर कमाल करा उमरोली टीम के लिए। लेकिन यहां पर बड़े स्ट्रोक की तलाश है। सचिन की अंतिम गेंद ओवर द विकेट से, कमाल की गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी रही। डॉट गेंद की यहां से समाप्ति है। अंतिम गेंदे 6 और जीतने के लिए 21 रनों की है जरूरत। छह गेंदे और 21 रनों की अभी भी आवश्यकता है मुकाबला जीतने के लिए। सम्मानीय गणेश कडू साहब हमारे साथ मौजूद है, और प्रवीण भाई गायकर जिनके मार्गदर्शन, गणेश कडू साहब, इनके मार्गदर्शन में प्रवीण भाई गायकर जिन्होंने कमेंट्री सीखी, कमेंट्री करने उन्होंने सीखा, उनका मार्गदर्शन हमेशा रहता है। और प्रवीण भाई गायकर ने हमें बताया है कि आने वाले 2 ओवर के लिए सम्मानीय गणेश कडू साहब आपकी आवाज प्रवीण भाई गायकर और सब लोग सुनना चाहते हैं। तो बिल्कुल इस मुकाबले के बाद गणेश कडू साहब इनके पास हम जरूर जाएंगे। स्क्रीन के ऊपर उनको भी हम देख सकते हैं। क्रिकेट के प्रति बेशुमार मोहब्बत, क्रिकेट के प्रति बेशुमार चाहत लेकर इस मंच के ऊपर मौजूद है। आपका हम तहे दिल से स्वागत कर दें। मैदान के अंदर हम चलेंगे दोस्तों। 6 गेंदे जीतने के लिए 21 रनों की है जरूरत। गेंदबाज तैयार, पहली गेंद आएगी यहां से डॉट। क्या बात है, गेंदबाजी में हम देख सकते हैं समाधान माली, एक्सपीरियंस है, अनुभव है, जिम्मेदारी अब महेश वाघ के ऊपर है। 5 गेंदे और जीतने के लिए 21 रनों की अभी भी जरूरत। लेफ्ट आर्म ओवर द विकेट से एक बार फिर से तैयार, महेश वाघ के लिए गेंद आएगी। छोटी गेंद, बिल्कुल खरा स्ट्रोक अटेम्प्ट नहीं कर पाए। डॉट गेंद की समाप्ति है। 4 गेंदे 21 रनों की जरूरत। 48 रनों का टारगेट था दोस्तों। पार टोटल यदि हम देखेंगे 45-50 हम देखते हैं हमेशा से इस विकेट के ऊपर, ये आज की रात में, और वो काफी साबित होता है। 4 गेंदे 21, ये गेम भी आएगी। अंपायर सिग्नल वाइट, बैटिंग टीम रुए वाइट के लिए। सॉफ्ट सिग्नल इज फेयर डिलीवरी।
बघा आमचे उमरोलीचे सागर मडवी हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत. काही वेळापूर्वी ज्यांची उपस्थिती पाहिली ते नगरसेवक सन्मान्य गणेशजी कडू साहेब आणि आमचे स्पोर्ट्स सायकलचे पुरस्कर्ते सरपंच नामदेव शेठ जमदाडे साहेब मॅचचा आनंद घेताना त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. सर्व आमचे दानशूर दाते अध्यक्ष ट्रॉफीची आपण दिमागदार स्पर्धा पाहतो. मॅच ऑन आहे, डिसिजन काही वेळ पेंडिंग. मात्र पुढच्या दोन्ही संघांना सूचना आहे, फिल्डिंग टीम जसा एंड होईल तसा फिल्डिंग टीम आपण कुणाची परवानगी न घेता आपण डायरेक्टली जाऊ शकता. चेक करतो आपण टेक्निकल टीम. माऊली प्रसाद इव्हेंट त्यांचे ओनर्स आहेत चंद्रकांतजी पोपेटा. बॅनर हिटसाठी सुद्धा 500 रुपये आपण देतो. येस व्हाईट बॉल. प्रकाश शेठ भगत आमचे अन्नदाते बॅनर हिट. समीर दादांच्या बॅनर हिटसाठी सरपंच साहेब प्रकाश गाडगे यांच्या बॅनर हिटसाठी अनिल पाटील साहेब ओरवेल. 4 गेंदे 20 की जरूरत है. कौन कहता है मुकाबला समाप्त हुआ, क्योंकि पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. अंतिम गेंदे बचेगी. 3 गेंदे 14 रनों की है जरूरत. सो मच 3 गेंदे 14. क्या मुकाबला बनेगा वाजेपुर टीम के लिए. ये गेंद बेशकीमती है. इस गेंद के ऊपर रन आना जरूरी है. इस गेंद के ऊपर बड़ा स्ट्रोक मुकाबले में जिंदा रहेगी. एक गेंद डॉट मुकाबले में घुस जाएगी उमरोली टीम. बल्ले का किनारा विकेट कीपर, कोई गलती नहीं होगी. अब 2 में चाहिए 14. त्या खेळाडूंना पैठणी, प्रत्येक खेळाडूला ते पैठणी देणार आहेत आणि पैठणीचा शोरूम अध्यक्ष ट्रॉफीमध्ये पाहणार आहोत. नितीनजी जोशी साहेब ते नेहमी म्हणतात हे मोहब्बत करणे तो सावळे रंग से करे गुरु, क्योंकि गोरे तो आजादी की पहले से भी बेवफा थे. चला मॅच कडे वळतोय. 2 में 14. उमरोली बनाम वाजेपुर. धनाजी पाटिल इनके लिए गेंद थी. गेंद आएगी डॉट. काफी सारी गलतियां मैं तो कहूंगा वाजेपुर क्रिकेट टीम ने करी. आपको पता था सचिन गेंदे घुमाता है, वहां पर आपको रन भी मिले थे. संदेश का रुकना जरूरी था, नयन का रुकना जरूरी था. ऊपरी क्रम के बल्लेबाज नहीं चले और गलती की कीमत आप चुका रही है वाजेपुर टीम. और इसी के साथ मुकाबला जीता स्वर्गीय नारायण शेठ माली उमरोली. कॉन्ग्रेचुलेशंस, वेल प्लेड बॉयज. यस मनोहर आपण प्लेअर ऑफ द मॅच देतो आणि त्या अगोदर मी समीर दादांना विनंती करेन. गणेशजी कडू साहेब आमचे नगरसेवक, राजकीय क्षेत्रातील संपूर्ण पंचक्रोशीनं पनवेल तालुक्यानं एक नामांकित व्यक्तिमत्व, क्रिकेटची प्रचंड